नाही सोडा. हे कमळे काय झालं? अशी ओरडायला का लागलीस तू? निंगे निंगे लय वाईट सपन पडलं ग. निंगे कोणतरी मारतंय, कोणाला तरी घेऊन चाललंय. काहीच कळना कोण. हे कमळे अगं काय बोलायला लागलीस? हा कुणाला कोण काय करायलंय? मला त्याचा चेहरा नाही ग दिसला, पण कोण काय निंगे ज्याला असं फरफटत घेऊन चाललं होतं की नाही ते ओरडत होतं. ते मला हाका मारत होतं ग. कोण? निंगे काहीतरी वाईट घडतंय. निंगे मला धडकी भरली, काय सुचना झालंय ग. हो ग, कॅन्टीन मध्ये अनेक काहीतरी बडबडली बघ, तेव्हापासून माझ्या डोसक्यात ते फिरायलंय. नाही काहीतरी झालंय. निंगे वाईट काहीतरी घडतंय. आभार ठीक आहेत ना? त्यासनी काय झालंय? नाही निंगे 100% काहीतरी झालंय कोणाला तरी. हे कमळे अगं मी काय बोलू? तू तसं बोलायला लागल्यावर मला काय बोलावं काय बी कळना. अगं पण नेमकं कुणाला काय झालंय कमळे? आईला काय झालं नसेल ना? आबा नाही निंगे काहीतरी होतंय ग. अन्नपूर्णा आजींना म्हणजे त्यासनी कोण काहीतरी करतंय ग, कोणतरी मारतंय कुणाला. शांत हो. आई 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 काय झालं? अरे कोणीतरी पाणी घेऊन या रे. आई बरी आहेस ना तू? कुठे लागलं नाही ना तुला? अरे काय झालं? अरे राजा पाणी देते. काय झालंय? अगं पाणी आण पटकन. आणते अरे राजू अशा कशा पडल्या? आई नक्कीच त्यांना काहीतरी हवं असणार, त्या स्वतः गेल्या असतील आणायला. आई अहो आम्हाला हाक द्यायची ना, आम्ही आलो असतो. आई मला ना वहिनीचं काही कळतच नाही बुवा. का असं करते ती? काही लागलं असतं तर केवढ्याला पडलं असतं मग? मुळात हे झालंच कसं असा प्रश्न आहे माझा. राजन त्यांना काहीतरी हवं असणार, त्या स्वतः उठायला गेल्या असतील म्हणून पडल्यात. पण मी तुला सांगितलं होतं ना आई जवळच थांब म्हणून. राजन मी काही ज्योतिषी नाही आहे जे फ्युचर प्रेडिक्ट करते. अरे तुम्ही दोघं भांडत काय बसलाय? इथे प्रसंग काय? वहिनीला काही लागलंय का बघा ना आधी. डॉक्टरला फोन लाव ग तू. हा लावते. हात दे. हॅलो डॉक्टर प्लीज लवकर घरी या. हा उचल आई मदत कर ग. आई सावकाश. देवा मला हे असं अपंग करून समोर चाललेलं बघायला जिवंत ठेवलेस का रे? अरे यापेक्षा मला मारून टाक. नाही मला आता हे सहन होत नाहीये. माझ्या अन्नपूर्णाची ही अशी अवस्था करण्यापेक्षा तिला आपण मरण दे. पण हे भोग तिच्या वाट्याला देऊ नकोस. अजून यांच्या हातात काही नाही तरी या बायकांची मजल इथपर्यंत गेलीये. जर त्यांच्या हातात सगळं गेलं तर कामिनी सगळ्यांची अवस्था माझ्यासारखी करेल. वाचव रे देवा वाचव. मी तुला प्रार्थना करतो आज रात्रीपर्यंत आमच्या खऱ्या नातीला आमच्याकडे पाठव. अहो अन्नपूर्णा आजींना भेटतो. अहो दादा अहो आम्हाला आत यायचं, असं गेट का लावलं तुम्ही? तुम्हाला आज जाता येणार नाही तसा आदेश आहे आम्हाला. अहो असं का करताय? मला अन्नपूर्णा आजींना भेटायचं आहे. सॉरी मॅडम, तुम्ही काही केलं तरी आज तरी तुम्हाला आज जाता येणार नाही. अन्नपूर्णा मॅडमची तब्येत ठीक नाहीये. आज कोणालाही आज सोडायचं नाही असा आदेश आहे आम्हाला. बरी नाही म्हणजे काय झालंय? अहो मला फारसं काही माहित नाहीये, पण त्यांची तब्येत ठीक नाही एवढं मी सांगू शकतो. निंगे बघितलंस, त्यासाठीच मला हुरहुर लागून राहिली होती. दादा सोडा की आतो, असं नका करू. आम्ही 5 मिनिटात बाहेर येतो. आम्हाला फक्त आजीसनी भेटू द्या. अरे तुम्हाला एकदा सांगितलं कळत नाही का? जा इथनं, कशाला माझ्या नोकरीवर गदा आणताय? यांना का अडवतोयस? विसरलास का? यांना इथे येण्यापासून कोणीही अडवू शकत नाही.
असं अन्नपूर्णा मॅडमने सांगितलं होतं ना आपल्याला. सॉरी मॅडम. पण आज कामिनी मॅडमनी सांगितलं ना आज कोणाला सोडायचं नाही. खास करून मला बजावलंय की ह्या दोघींना आज सोडायचं नाही. मग मी काय करू? ताई प्लीज प्लीज गेट उघडा, मला अन्नपूर्णा आजींना भेटायचंय प्लीज. ऐका, यांना सोडा, काहीही होणार नाही. ए काय स्वतःचा जॉब जड झालाय वाटतं तुला? नाही, स्वतःच्या घरचं अन्न पाणी बंद करायची इच्छा दिसतेय. सांगितलेली गोष्ट कळत नाही तुला? ही मुलगी घरात येता कामा नये हे सांगितलं ना. मग मॅडम यांना अन्नपूर्णा मॅडमला भेटायचंय. वॉचमॅन, आता अन्नपूर्णा नाव हे विसरून जायचं. आता यापुढे जर कोणाची ऑर्डर घ्यायची असेल तर ती फक्त आणि फक्त अनिका आणि माझी. कारण आता तुमची नवीन मालकीण अनिका महाजन आहे. येतंय का? काही लक्षात येतंय? आणि यापुढे अशा गावच्या मुली आपल्या घराच्या आत येता कामा नये. नाही तर तुम्हा दोघांचे जॉब जातील. सॉरी मॅडम. डॉक्टर, अहो काय झालं? तुम्ही अचानक. अहो मला फोन आला होता. एवढंच कळलं की अन्नपूर्णा मॅडम बेडवरून पडल्या आहे आणि त्यांना लागलंय. काय? निंगे अगं आजी असं कसं काय पडलं? बघितलंस म्हणून मला हुरहुर लागून राहिली होती. कमळे, आता डॉक्टर आलेत ना, अन्नपूर्णा आजीसनी काय बी होणार नाही. अगं पण आपल्याला आत गेलं पाहिजे की ग. काय झालं? तुम्ही असं बाहेर काय करताय? ऋषी सर, अहो बघा की अन्नपूर्णा आजींना माझी लय गरज आहे. खरं मला आत घेणं झालेत. अहो मी आत. कमळे, रागिणी आंटी एवढं बोलून गेल्यात म्हणजे तुम्हाला इझिली आत नाही सोडणार. असं जबरदस्ती जाऊन काही होणार नाही. नाही सर, काय बी झालं तरी मला आज जायलाच लागतंय. अन्नपूर्णा आजींना माझी लय गरज आहे हो. राजन सर, अन्नपूर्णा मॅडमची तब्येत अजून तेवढी बरी नाहीये. मी इंजेक्शन दिलंय, काही औषधही लिहून देते, पण तुम्हा सगळ्यांना त्यांची काळजी घ्यावी लागेल. डॉक्टर, खरं सांगू का, आमच्या वहिनीची काळजी घ्यायची आम्ही जरा सुद्धा कसूर करत नाही. सतत सतत घरातली कोणी ना कोणीतरी त्यांच्यासोबत असतात. हो ना डॉक्टर, आईंची अशी अवस्था झाल्यापासून आमच्यापैकी कोणी ना कोणीतरी आईंकडे असतंच असतं. आम्ही त्यांना एक सेकंद सुद्धा एकटं ठेवत नाही. गुड, व्हेरी गुड. पण एखादी व्यक्ती त्यांच्या सोबत नेहमी असायला हवी. कसं आहे, या कंडिशनमध्ये पेशंटची अवस्था फार नाजूक असते, त्यामुळे त्यांची जास्त काळजी घेण्याची गरज आहे. नाहीतर पुन्हा अशी एखादी घटना घडून यापेक्षा जास्त दुखापत होण्याची शक्यता आहे. मी येते, काही लागलं तर कळवा. थँक्यू डॉक्टर.